एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। ऑनलाइन गेमिंग बंद करण्यासाठी सध्या कोणताही विशेष कायदा अस्तित्वात नाही। ऑनलाइन लॉटरी व गेमिंगचे विनियमन करण्यासाठी कायदा करण्याबाबत केंद्र सरकारला विनंती केली। त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात विधानसभेत सांगितले। सदस्य कैलास घाडगे पाटील यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती। ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत ऑनलाइन गेमिंगवर बंदी आणावी अशी मागणी केली होती। ऑनलाइन गेमिंगमुळे युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढली आहे। आर्थिक हव्यासापोटी व जाहिरातबाजीला बळी पडून युवक ऑनलाइन गेमिंगकडे आकर्षित होत आहे। तरुण पिढी ऑनलाइन गेमिंगच्या विळख्यात अडकून बर्बाद होत असून लाखो रुपयांची उधळपट्टी करत आहे। यात पैसे गमावल्याच्या नैराश्यातून अनेकांनी आत्महत्येसारखी टोकाची पावले उचलली आहेत। त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचा गंभीर मुद्दा कैलास पाटील यांनी विधानसभेत मांडला। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन गेमवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फतच्या माहिती व तंत्रज्ञान कायद्याअंतर्गतचे नियम राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत। ऑनलाइन गेमिंग नियंत्रणासाठी सध्या कोणताही विशेष कायदा अस्तित्वात नाही। ऑनलाइन गेमिंगच्या जाहिराती प्रतियश व्यक्तींनी करून त्याला प्रोत्साहन देऊ नये असे आवाहन यांनी यावेळी सभागृहाच्या माध्यमातून केले। होत नाही, याचं होस्टिंग देशभरातून जगभरातून होस्टिंग केलं जातं आणि म्हणून याच्याकरता आता जो काही कायदा आहे हा कायदा केंद्र सरकारनेच बनवण्याची आवश्यकता आहे। हा राज्य सरकार बनवू शकत नाही। अशा प्रकारचा कायदा कुठल्या राज्याने बनवला असेल तरी त्याला तो इफेक्टिव्हली, मला एक सांगा, एक मिनिटाकरता सांगू की तेलंगणाने एखादा कायदा केला असेल असं आपण तुम्ही म्हणताय, मी तर बघितलं नाही, आम्ही माहिती घेतली कुठल्याच राज्यात हा कायदा नाही आहे, तरी देखील इंटरनेटवर जाऊन कोणी खेळत असेल तर तेलंगणा त्याच्यावर काय कारवाई करेल? याचं कारण कायदा काय पाहिजे? कायदा हा गेम बंद करण्याकरता पाहिजे। तुम्ही खेळणाऱ्यावर कारवाई करून हा विषय संपणार नाही। हा गेम जर बंद करायचा असेल तर त्याचा कायदा एक्सक्लुझिव्हली केंद्र सरकार करू शकतं। मी स्वतः पत्रही लिहिलंय, मी त्या ठिकाणी IT मिनिस्टर साहेबांशी बोललो आहे। आता हे जे काही त्यांनी रूल्स तयार केलेले आहेत त्यांच्या मी लक्षात आणून दिलेलं आहे की केवळ या रूल्सच्या भरोशावर आपण याच्यावर नियमन करू शकत नाही। त्यामुळे केंद्र सरकारमध्येही आता हा गांभीर्याने विचार चाललेला आहे। आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय आणि केंद्र सरकारकडनं अशा प्रकारचा कायदा झाला पाहिजे याचा पाठपुरावा राज्य सरकार करेल। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।